नेक्स्ट 2023चा न्यूमेरिकल आता कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मी तुम्हाला काय म्हटलं की त्याचे 4 प्रकार आहेत, 4 प्रकारे काढता येतात. एक आहे मास पर्सेंट, ज्याला वेट पर्सेंट सुद्धा म्हणतात, जो तुम्हाला सॉल्ट म्हणजे मिठाचा एक्झाम्पल दिला होता, 12 पैकी 2 भाग काय तर मिठाचे आहेत म्हणून. बस तोच भाग म्हणजे काय तर किंवा तोच प्रकार म्हणजे काय तर हा मास पर्सेंट आहे. मोल फ्रॅक्शन आता आपण घेणार आहोत आणि हे दोन मोलॅरिटी आणि मोलॅलिटी जे तुम्हाला होमवर्क म्हणून अभ्यास करायचा आहे. आता मोल फ्रॅक्शन जर आपल्याला घ्यायचं तर काय करायचं बघा, इथं फॉर्म्युला दिलाय, नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल, ठीक आहे. बस आपण तोच एक्झाम्पल घेऊ की एखादी पदार्थ आहे ना, त्या पदार्थाचा जसा मीठ आहे, मिठाचा जर आपण NaCl चा जर आपण मोल फ्रॅक्शन काढला आणि जो सपोज कन्सिडर करू की तो एक्स काय तर एक्स मोल आहेत, एक्स काय तर मोल आहेत म्हणून, आणि त्यासोबत तो काय तर पाण्यामध्ये टाकले आणि पाण्याचे किती आहेत तर कन्सिडर करू की ते किती आहेत तर पाण्याचे वाय मोल आहेत म्हणून, एक्स मोल मिठाचे कन्सिडर करू आणि वाय मोल हे कशाचे कन्सिडर करू तर आपण पाण्याचे कन्सिडर करू. मग आपण याच्यामध्ये जर मी विचारलं की मिठाचा मोल फ्रॅक्शन किती आहे, कसं काढता येईल, मिठाचं विचारलंय त्यामुळे मीठ वर लिहायचे आणि खाली काय लिहायचंय, मीठ आणि पाणी, कारण पूर्ण सोल्युशन मध्ये पूर्ण मिक्सचर मध्ये नेमकं जेवढं असेल त्याच्यामध्ये काय तर एक्स किंवा तेवढ्या भागामध्ये काय तर एक्स आहे, हा काय तर एवढा मीठ आहे म्हणून, ठीक आहे. बस हाच फॉर्म्युला आहे किंवा हाच इथं दिलेला आहे बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ ए आणि बी यांचं जर मिक्सचर आहे तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए कसं काढता येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, म्हणजेच काय तर बघा इथं हे फक्त डिनोट केलेलं आहे Na प्लस एबी एनबी है ना. तेच एनबीचा बीचं काढायचं असेल तर मग काय तर न्यूमरेटर मध्ये फक्त बी घेतलेला आहे, ठीक आहे. आयडिया आली असेल थोडीफार, आपण आयोगात जो न्यूमेरिकल आहे तो कव्हर करू म्हणजे तुम्हाला सगळंच क्लिअर होईल. पुढचा जो प्रश्न आहे तो काय, 180 ग्रॅम ऑफ ऍसिटिक आम्ल म्हणजेच काय तर ऍसिटिक ऍसिड, त्याचा फॉर्म्युला दिलाय CH3, मी लिहून घेतो CH3COOH, कारण आपल्याला काढायचं काय तर त्याचा मोल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत, म्हणजेच काय तर आपल्याला मोल फ्रॅक्शन काढता येईल है ना. किती आहे तर हा 180 ग्रॅम आहे, लक्षात ठेवा 180 ग्रॅम. 180 ग्रॅम पाणी पण आहे, किती आहे तर 180 ग्रॅम पाणी पण आहे, 180 H2O है ना. एकमेकांत मिसळलंय तर मग अशा वेळेस तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असतात, ऍसिटिक आम्लाचा विचारले त्यामुळे न्यूमरेटर मध्ये ऍसिटिक आम्ल ठेवू आपण आणि डिनॉमिनेटर मध्ये टोटल ठेवणार आहोत, ठीक आहे. बघा आता CH3 चा जर आपण मोल जर काढायचा आहे किंवा याचं जर आपण मॉलिक्युलर मास जर काढतो म्हटलं तर किती येणार बघा, कार्बन इथं एक आहे, इथं एक आहे, कार्बनची इथं दिले ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये की 12 आहेत, इथं 2 कार्बन असल्यामुळे 12 2 24 होतील. हायड्रोजन किती आहे तर बघा हे 3 आणि हा 1, म्हणजे ह्या एका हायड्रोजनचा 1, टोटल 4 हायड्रोजन, ते किती होणार तर 4. आणि ऑक्सिजन किती आहेत तर हे 2 आहेत, इथं एका ऑक्सिजनचे 16 आहेत, 2 ऑक्सिजनचे किती होणार तर 16 दुने 32, राईट. आता हे टोटल जर केलं तर किती येणार बघा, 24 आणि 4 28, 28 आणि 32 म्हणजे किती झाले तर हे 60, हे किती झाले तर 60. तर 60 यू आणि 60 ग्रॅम, बघा काय म्हणतो आपण की 60 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल आहे, 60 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. आपल्याला किती दिलेला आहे 180 ग्रॅम, किती दिले आपल्याला 180 ग्रॅम, याचा अर्थ 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड, 60 ग्रॅम म्हणजे 1, तर 180 ग्रॅम म्हणजे किती तर 180 भागाकार 60 म्हणजे किती येणार तर हे 3 मोल येणार आहे, किती येणार तर हे 3 मोल येतील. त्याच पद्धतीने बघा की आता पाण्याचं सुद्धा 180 ग्रॅम पाणी आहे, पाण्याचं आपण मगाशी पण काढलं होतं, परत एकदा काढू की 2 हायड्रोजन आहेत, एका हायड्रोजनचा 1, 2 हायड्रोजनचे किती झाले तर 2 झाले, एक ऑक्सिजनचे 16 आहेत त्यामुळे इथे एकच आहे त्यामुळे किती झाले तर 16, म्हणजे हे किती झाले तर 18 यू. 18 ग्रॅम किती तर 18 ग्रॅम पाणी, 18 ग्रॅम पाणी म्हणजेच काय तर 1 मोल झाला, 1 मोल झाला आहे किती 180 ग्रॅम आहे, म्हणजे 180 भागाकारामध्ये 18, सरळ सरळ किती तर हे 10 मोल असणार आहेत. 180 ग्रॅम पाणी म्हणजे किती तर 10 मोल, राईट. आता या सगळ्यांचं जर मिक्सचर जर केलं तर 3 मोल आणि हे 10 मोल असे 13 मोल होतील, आणि या 13 मोल मध्ये 3 मोल हा ऍसिटिक ऍसिडचा आहे, म्हणजे 13 पैकी किती तर 3, 13 पैकी किती येणार तर ते 3 येणार आहेत है ना. बस एवढं फक्त कॅल्क्युलेशन करायचे, 13 पैकी 3 म्हणजे आता 3 ला जर 13 ने भाग दिलं किती येणार तर बघा, भाग जात नाही त्यामुळे शून्याचा भाग दिला मी इथं, करून घेऊ आपण की 3 भागाकारामध्ये 13 है ना, शून्याचा भाग दिला, इथं 0 आलं, इथं 3, इथं पॉईंट दिला, इथे एक 0 देतोय, त्यानंतर 13 दुने 26 येणार, परत 4 आणि 0, 13 त्रिक 39 -1 है ना, पुढे परत भाग जाईल, आन्सर आला की तिथं 0.23. ऑप्शन आहे का बघू एकदा आपण, ऑप्शन पहिलाच ऑप्शन मला दिसतो इथं, त्यामुळे आन्सर येणार किती तर 0.23. एवढं काय असेल तर ऍसिटिक ऍसिडच्या 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिडचा 180 ग्रॅम पाण्यामध्ये टाकल्यानंतर मोल फ्रॅक्शन असणार 0.23, ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर हा कॉन्सेप्ट आहे, आयोगाने न्यूमेरिकल विचारले मागच्याच वर्षी, त्याच्या आधी जो प्रश्न विचारला तो मोलवर विचारले, ठीक आहे. दोन्ही पण कॉन्सेप्ट सांगितले मी तुम्हाला काय आहे,
एक लक्षात ठेवा की मोल हा ऍटॉमिक स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे, पण मोल फ्रॅक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या टॉपिकशी रिलेटेड आहे. तो पूर्ण जो टॉपिक 11 वर्गात सांगितलाय तो पूर्ण टॉपिक समजून घ्या. 4 प्रकार जे सांगितले ते समजून घ्या, कारण न्यूमरिकल याच्यावर काहीतरी विचारले 2 झाले. नक्की न्यूमरिकल मागे पुढे विचार, म्हणजे मोलॅरिटी आणि मोलॅरिटी जे सांगितले तुम्हाला मी, त्याच्यावर सुद्धा काहीतरी न्यूमरिकल विचारले जाऊ शकतात. तर अशी अपेक्षा ठेवतोय की हा टॉपिक तुम्हाला चांगलं समजला असेल आणि या पूर्ण टॉपिकची पीडीएफ, ही पीडीएफ आणि व्हिडिओची लिंक जर पाहिजे असेल तुम्हाला या दोन्ही टेलिग्राम चॅनलवर मिळेल. MPSC_A1IS आणि एस एक्झाम रेस हा चॅनल सर्च करताना काय करायचं सर्च, तर एज द रेस असं सर्च करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला हा चॅनल सर्च मिळेल. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.